Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां पता चला है कि शहर में एक ही नंबर के 2 रिक्शा चल रहे हैं। यातायात पुलिस को संदिग्ध लगने पर उल्लासनगर कैंप 3 फारवा लाइन क्षेत्र में ऑटो रिक्शा MH05 CG 7082 को रोका। तभी उसी नंबर प्लेट वाली एक और रिक्शा वहां पहुंची और पुलिस ने दोनों रिक्शाओं को हिरासत में लेकर उनके कागजात जांच के लिए ले लिए। जब दोनों के कागजात जांच के लिए लिए गए तो परिवहन विभाग ने पाया कि डोंबिवली में रहने वाले रविंद्र पाटिल के कागजात असली थे, जबकि सुनील पाटिल के कागजात नकली थे। पता चला कि कार्रवाई के डर से सुनील पिछले 6 महीने से फर्जी नंबरों का इस्तेमाल कर रिक्शा चला रहा था। इसी वजह से रिक्शा मालिक को फर्जी नंबर प्लेट के कारण 4500 रुपये का जुर्माना भी भरना पड़ा। यातायात पुलिस ने दोनों रिक्शा जब्त कर लिए हैं। फर्जी नंबर प्लेट का इस्तेमाल करने वाले रिक्शा चालक के खिलाफ कार्रवाई की गई है और सेंट्रल पुलिस थाने में मामला दर्ज करने की प्रक्रिया चल रही है। बाहरी शहर से भी कई रिक्शा यहाँ चलती है, उन पर भी कार्रवाई होनी चाहिए। उल्हासनगरमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत की एकाच नंबरच्या 2-2 गाड्या 2 व्हीलर असतील किंवा 3 व्हीलर 4 व्हीलर अशा पद्धतीनं काही लोकांच्या तक्रारी आहेत की ओरिजिनल नंबरवाल्यांना मेसेज जात आहे की मी त्या दिवशी उल्हासनगरला नव्हतो, कल्याणला होतो, माझ्यावर केस झालेली आहे। त्याच्यावरून असं आमचं निदर्शनास आलेलं आहे की एकाच नंबरच्या 2-2 गाड्या काही लोक डुप्लिकेट नंबर टाकून दुसरी गाडी वापरत आहेत। मग त्या अनुषंगाने आमची चेक मोहीम चालू आहे। तर काल आमचे पोलीस हवालदार समाधान गरुड आहेत, ते फॉलोअर लाईन परिसरात पेट्रोलिंगला होते आणि त्या ठिकाणी त्यांना एक रिक्षा MH05 CG 7082 नंबरची आहे, थोडा संशय आल्याने ते कागदपत्र चेक करत होते। त्याच दरम्यान त्याच नंबरची दुसरी रिक्षाही त्या ठिकाणी आली आणि मग त्यांनी दोन्ही रिक्षा ताब्यात घेतल्या आणि दोघांचे कागदपत्र चेक केले। तर जे दुसरी रिक्षा आहे रवींद्र मुरलीधर पाटील यांची आहे, ते डोंबिवलीला राहतात आणि त्यांच्याकडं कागदपत्र ओरिजिनल म्हणजे दिसून आले, मूळ कागदपत्र आहेत ते दिसून आले। पण दुसऱ्या जे चालक आहेत सुनील पाटील नावाच्या इसमाकडे जी रिक्षा होती, त्या सुनील पाटलाकडे कागदपत्राची मागणी केली तर त्याच्याकडे कागदपत्र मिळून आले नाहीत। मग त्याला आम्ही दोन्ही रिक्षा ताब्यात घेतल्या आणि या ठिकाणी आणलेल्या आहे। तर त्याच्यात कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर सुनील पाटील नावाचा जो मानेरेगाव उल्हासनगर या ठिकाणी राहतो, तर त्याच्याकडे कागदपत्र नसल्याचे दिसून आले आणि तो बनावट नंबर लावून शासनाची फसवणूक करून प्रवासी वाहतूक करतोय असं निष्पन्न झालेलं आहे। आणि त्याच्यावरून आम्ही सदरचा जो रिक्षा चालक आहे बनावट नंबर प्लेट लावून धंदा करतोय त्याच्या विरुद्ध सेंट्रल पोलीस स्टेशनला तक्रार देऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया करीत आहोत। सध्या दोन्ही रिक्षा आमच्या ताब्यात आहेत, त्या आम्ही सेंट्रल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत। कोणी बनावट नंबर टाकून आपला दंड वाचावा म्हणून बनावट नंबर टाकून जर कोणतंही वाहन चालवत असेल तर त्यांना मी आवाहन करतो की असं अघोरी काम करू नका, ते बेकायदेशीर आहे, 420चा गुन्हा आहे, फसवणुकीचा गुन्हा आहे, शासनाची फसवणूक आहे आणि आम्ही त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करणार। त्याला 7 वर्षाची शिक्षा आहे। तुम्ही दंड वाचवण्यासाठी दुसऱ्याचा नंबर टाकणार आणि जो ओरिजिनल मालक असतो त्याला ते मेसेज जातात, तो लिंक असतो RTOशी आणि त्याच्यामुळे तो दंड झाल्याचा मेसेज त्याला जातो। गुन्हा एक करणार बनावट नंबरवाला आणि मेसेज दुसऱ्याला जाणार, तो गंभीर अपराध आहे। कोणी असं करू नये असं मी आपल्या मार्फतीनं सर्वांना आवाहन करेल। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।